श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक दुसरा समास पाचवा. रजोगुण लक्षण. श्री ज्ञानेश्वर महाराजांसारखा किंवा श्री समर्थांसारखा अवतारी संत जरी झाला तरी देहाने तो अखेर आपल्या स्वभावानुसार वागतो. माणूस म्हणून सर्व माणसे सारखी असली तरी प्रत्येक माणूस आपापल्या परीने निराळा असतो. पण दृश्य सृष्टीची रचना अशी आहे की प्रत्येक विशेषाच्या मागे सामान्य असते. तेव्हा माणसांच्या निराळेपणाच्या मागे असणारे सामान्य कोणते याचा शोध प्राचीन कालापासून विचारवंत करीत आहेत. जे जे आकारात येते ते ते त्रिगुणांचे बनलेले असते असा सिद्धांत भारतामध्ये कपिलाचार्यांनी फार पूर्वी मांडलेला आहे. वेदांत तत्वज्ञानाने तो ग्राह्य ठरवून आपलासा करून घेतला. कपिलांचे सांगणे असे की जर सगळे दृश्य विश्व सत्व रजतम या तीन गुणांनी विणलेले आहे तर माणूस देखील त्रिगुणात्मक असला पाहिजे. प्रकाश, ज्ञान, शांती, समाधान, निस्वार्थी प्रेम इत्यादी सत्वगुणांबरोबरच येतात. वासना, धडपड, खटपट, उद्योगीपणा, लढाऊ वृत्ती इत्यादी रजोगुणाबरोबर येतात. आळस, निद्रा, सुस्ती, जडत्व, मोह इत्यादी तमोगुणाबरोबर येतात. प्रत्येक माणसांमध्ये तिन्ही गुण असतात, पण त्यापैकी एक इतर दोन्हींपेक्षा वरचढ असतो. त्या वरचढ गुणाप्रमाणे प्रत्येक माणूस सत्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी मानला जातो. ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने सगळे संत एकाच भूमिकेवर असतात हे काही खोटे नाही. पण ज्ञानाचा समान अधिकार भोगणारी ही मंडळी त्रिगुणातीत असून व्यवहारात वागताना गुणप्रमाणानुसार भिन्न स्वभावाची आणि वर्तनाची दिसली. सामान्य मनुष्य या त्रिगुणांच्या साम्राज्यातच वावरतो. त्याच्यामधून त्याला परमार्थाची वाटचाल करायची असते. तेव्हा प्रत्येक गुणात शुद्ध व शबल असा भेद केला. शुद्ध गुण परमार्थाकडे नेतो तर तोच गुण शबल असेल तर प्रपंचाकडे खेचतो असे संतांनी सांगितले. पुढील 3 समासामध्ये या 3 गुणांचे सविस्तर वर्णन श्री समर्थ आपल्याला करीत आहेत. गुण किती व कोणते ते कसे ओळखावे, त्यांचा शुद्ध आणि शबल असा भेद यांचे वर्णन त्यांनी या समासामध्ये केलेले आहे. मुळात आपला देह सत्व, रज व तम या 3 गुणांचा बनलेला आहे. त्यापैकी सत्वगुण हा उत्तम होय. सत्वगुणामुळे भगवंताची भक्ती उत्पन्न होते. रजोगुणामुळे पुन्हा जन्म घेऊन यावे लागते. तमोगुणामुळे प्राणी खालच्या योनीत जन्म घेतात. सत्वप्रधान माणसे श्रेष्ठ अशा वरच्या गतीस जातात. रजप्रधान माणसे मध्ये राहतात. हीनगुण असलेल्या स्वभावाची तमप्रधान माणसे खाली जातात. गुणांमध्ये शुद्ध आणि शबल असा भेद आहे. तो सगळा सांगणार आहे. जे निर्मळ असते ते शुद्ध व जे मिश्रित असते ते शबल होय. शबल बाधक असते. शुद्ध व शबल यांची लक्षणे सांगतो. विचारवंतांनी ती लक्षपूर्वक ऐकावीत. शुद्ध गुण परमार्थिक असतो तर शबल गुण सांसारिक असतो. प्रापंचिक माणसाची स्थिती अशी असते की त्याच्या देहामध्ये तिन्ही गुण काम करतात. एका गुणाचा जोर झाला की दुसरे 2 मागे जातात. सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या योगाने जीवन चालते. रजोगुणाचे कार्य कसे चालते ते आता दाखवतो. जीवनामध्ये जी गतिमानता आहे, परिस्थितीवर स्वामित्व गाजवण्याची लालसा आहे, बदलण्याची हौस आहे, ती रजोगुणांचे व्यक्तरूप समजावे. कोणतेही मोठे ध्येय गाठण्यास रजोगुणाची मोठीच मदत लागते. पण तो प्रपंचाकडे वळला की त्याचा दुरुपयोग होतो. त्याचे वर्णन श्री समर्थ आपल्याला करत आहेत. शरीरामध्ये रजोगुण प्रबळ झाला म्हणजे माणूस कसा वागतो ते आता लक्ष देऊन शहाण्यांनी ऐकावे. हे घर माझे, हा संसार माझा आहे, त्यात देव श्रेष्ठ म्हणून कुठला आणला असा जो खात्रीने ठरवतो तो रजोगुण होय. आई, बाप, बायको, मुलगे, सुना आणि मुली इतक्यांची जो काळजी करतो तो रजोगुण होय. बरे खावे, बरे जेवावे, बरे अंगावर घालावे, बरे नेसावे, बरे खावे, बरे जेवावे, बरे अंगावर घालावे, बरे नेसावे आणि दुसऱ्यांच्या वस्तूंचा अभिलाष धरावा तो रजोगुण होय. कसला धर्म, कसले दान, कसला जप आणि कसले ध्यान
याप्रमाणे पाप पुण्याचा जो विचारच करत नाही तो रजोगुण होय. जो तीर्थ व्रत अतिथी अभ्यागत जाणत नाही, अनाचाराकडे ज्याचे मन स्वभावतः वळते तो रजोगुण होय. ज्याच्या घरी पैसा व धान्य पुष्कळ साठवलेले असतात तरी ज्याचे मन पैशामध्ये गुंतलेले असते, शिवाय जो अत्यंत कंजूसपणाने जगतो तो रजोगुण होय. मी तरुण, मी सुंदर, मी बलाढ्य, मी चतुर असून सर्वात मीच थोर आहे असे जो समजतो तो रजोगुण होय. माझा देश, माझे गाव, माझा वाडा, माझे ठिकाण असा अभिमान जो मनात वागवतो तो रजोगुण होय. रजोगुणी माणूस प्रपंचामध्ये माझेपणाने, ममत्वाने कसा गुंतलेला असतो याचे वर्णन आता झाले. आता वासना गुंतल्यामुळे तो कसा दुःख भोगतो ते आता समर्थ आपल्याला सांगतात. दुसऱ्याचे सगळे नाहीसे व्हावे पण माझेच मात्र चांगले असावे असे स्वाभाविकपणे ज्याचे मन चिंतन करते तो रजोगुण होय. ज्याच्या मनात कपट असते, जो दुसऱ्यांचा मत्सर करतो, ज्याच्या अंतर्यामी कामाची वासना उद्भवते आणि जो दुसऱ्यास तुच्छ समजतो तो रजोगुण होय. ज्याला मुलाबद्दल आपलेपणा असतो, प्रेमामुळे बायको मनापासून आवडते, सर्वांचा लोभ असतो तो रजोगुण होय. आपल्या निकटच्या नातेवाईकांबद्दल जेव्हा मनास अस्वस्थता येऊन दुःख वाटते तेव्हा रजोगुण जोराने अंतरी शिरला आहे असे समजावे. संसारामध्ये फार कष्ट आहेत, तो शेवटपर्यंत कसा जाईल या विचाराने मन संचित होते तेव्हा तो रजोगुण होय. मागे जे सुखाचे भोग भोगले त्याची आठवण मन करू लागले आणि आता ते भोग नाहीत म्हणून दुःख वाटू लागले तो रजोगुण होय. दुसऱ्यांचे वैभव पाहिले व आपल्याला ते असावे अशी इच्छा मनात उत्पन्न झाली, त्या इच्छेपायी जो दुःख करतो तो रजोगुण होय. जे डोळ्यांनी पाहिले ते हवे म्हणून मनाने मागितले परंतु ते मिळाले नाही तर जे दुःख होते तो रजोगुण होय. ज्याचे मन विनोदाच्या वृत्तीने भरून जाते, जो शृंगारिक गाणी गातो, राग, स्वर, ताना आणि हावभाव यांनी गायनात रंगून जातो, त्याच्या अंतरी रजोगुण भरला आहे असे समजावे. जो दुसऱ्याची टवाळी करतो, थट्टा करतो, निंदा करतो, ज्याच्या बोलण्याने वाद माजतो, जो सदा सर्व काळ हास्य विनोद करतो, त्याच्या अंतरी रजोगुण भरला असे मानावे. ज्याच्या अंगात अतिशय आळस शिरतो, जो नाना प्रकारच्या करमणुकींचे खेळ खेळतो किंवा जेथे व्यसनांचा गदारोळ धुमाकूळ चालतो तो रजोगुण होय. जो कलावंत असतो, निरनिराळी सोंगे घेऊ शकतो, नाटक पाहण्याचा फार शौकीन असतो, निरनिराळ्या खेळात पैसे घालवितो, त्याच्या अंतरी रजोगुण असतो. अंमल किंवा धुंदी आणणाऱ्या पदार्थांवर अतिशय प्रेम, गावगुंडीचे किंवा गावच्या भानगडींचे सारखे चिंतन, हलकट लोकांच्या संगतीची आवड या गोष्टी जेथे असतात तेथे रजोगुण असतो. रजोगुणी माणूस नुसता प्रपंचात गुंतलेला असतो इतकेच नव्हे तर देहाला व इंद्रियांना सुख देण्याच्या सारखा मागे असतो. हे वर्णन झाल्यावर त्याला भक्ती, वैराग्य, सत्समागम ही आवडत नाहीत असे श्री समर्थ आपल्याला सांगतात. चोरी करण्यास शिकावे असे मनातून वाटते, दुसऱ्याचा कमीपणा किंवा दोष बोलून टाकावा असे वाटते आणि उपासनेच्या नित्य नियमाचा कंटाळा येतो तो रजोगुण होय. देवांचे कार्य करायला लाज वाटते पण पोटासाठी पुष्कळ कष्ट करतो आणि प्रपंचामध्ये ज्याचे मन गुंतून जाते तो रजोगुण होय. गोड खाण्याची मनापासून आवड असते, देहाला पोसण्याबद्दल मोठा आदर असतो आणि उपवास केला तर सहन होत नाही तो रजोगुण होय. शृंगारिक विषय स्वाभाविकपणे आवडतात, भक्ती व वैराग्य मनापासून नको वाटतात आणि मोठ्या रसिकपणे कलेचे कौतुक करण्यात हुशार असतो तो रजोगुण होय. परमात्म्याचे ज्ञान नसल्यामुळे सर्व दृश्य वस्तूंवर खरे प्रेम असते आणि पुन्हा जन्म नको असला तरी ज्याच्या जबरदस्तीने तो घ्यावा लागतो तो रजोगुण होय. असो, रजोगुण हा असा आहे, मन आसक्तीत गुंतल्यामुळे तो जन्म मरण भोगायला लावतो. प्रपंचामध्ये त्याचा जोर असतो, तो भयंकर दुःख भोगायला लावतो. रजोगुणांमुळे वासना प्रपंचात गुंतून राहते, तेथून ती सुटण्यास भगवंताची भक्ती हाच खरा उपाय आहे. आपले मन भगवंताला अर्पून त्याच्यावर प्रेम करायला शिकावे. शबल रजोगुण सांसारिक बनवितो तर शुद्ध रजोगुण भक्तीचा मार्ग दाखवितो. आता रजोगुण हा तर सुटत नाही, संसाराची बंधने तर काही तुटत नाहीत, वासना तर प्रपंचात गुंतून राहते. यावर उपाय करावा. याला उपाय एकच आहे, तो म्हणजे भगवंताची भक्ती. भक्ती साधण्यास वैराग्य हवे, म्हणजे प्रपंचात मन आसक्त नसावे. हे जर साधलेले नसेल तर आपल्या शक्तीप्रमाणे भगवंताचे भजन करावे. कायने, वाचेने आणि मनाने पान, फूल, फळ, पाणी आदी अगदी मनापासून ईश्वराला अर्पण करावे व सार्थक करून घ्यावे.
आपणास शक्य असेल तेवढे दान करावे, पुण्यकर्म करावे, परंतु भगवंताशी अगदी अनन्य असावे. तसेच संसारामधील सुखदुःखे भोगीत असता फक्त भगवंतांचे चिंतन करावे. या दृश्य विश्वाच्या आधी आणि नंतर एक देवच शिल्लक उरतो. मध्ये तेवढीही माया दिसते, म्हणून तिला खरी न मानता फक्त भगवंतावर पूर्ण भरवसा ठेवावा. अशा शबल किंवा संमिश्र रजोगुणाचे थोडक्यात वर्णन केले. शुद्ध रजोगुण परमार्थाकडे नेणारा असतो हे ध्यानात ठेवावे. शुद्ध रजोगुणाच्या खुणा सत्वगुणात आढळतात. तोच संपूर्णपणे भगवंताच्या भक्तीचे मूळ आहे. असा रजोगुण सांगून झाला. श्रोत्यांना कल्पनेने त्याचा अंदाज आला किंवा त्याला त्याच्या स्वरूपाची कल्पना आली. आता येथून पुढच्या समासात तमोगुण ऐकणे जरूर आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे रजोगुण लक्षण नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.